नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीनच शिवणकाम शिकत असाल, ब्लाऊज कटिंग शिकत असाल, पेपर कटिंग शिकत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी इथे 5 महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत। ह्यामुळे तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाऊज कटिंग, पेपर कटिंग सहज करू शकता। तुम्हाला वेगळं रेडीमेड पेपर कटिंग घ्यायची गरज येणार नाही। आता इथे हे 37 साईजचं ब्लाऊज आहे। छातीचं माप आहे 37 साईज, कमरेचं माप आहे 31 आणि ब्लाऊज उंची 13.5 इंच। इथे मी शोल्डरचं माप घेतलेलं नाही आहे। आता ते का घेतलेलं नाही आहे तेही सांगेल तुम्हाला। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता इथे बघा, मी हा चार्ट दिलेला आहे, ह्यानुसार मी हे माप घेणार आहे। कारण शोल्डर जे आहे ते मागच्या गळ्यावर डिपेंड असतं किती घ्यायचं। तर आता पाठीमागचा गळा 6.5 इंचापेक्षा जर जास्त असेल तुमच्या ब्लाऊजचा, ब्लाऊज कुठलंही असलं, प्रिन्सेस कट असो, फोर्टक्स असो, पाठीमागचा गळा जर तुमचा 6.5 इंचापेक्षा जास्त असेल तर शोल्डरचं माप हे फिक्स ठरलेलं असतं, त्यानुसारच मी घेत असते। तुम्हाला तो चार्ट दाखवला आहे, तो मी नंतर पण दाखवणार आहे आणि तो चार्ट चॅनलवर सुद्धा अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे चेक करू शकतात। आता इथे जे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं असतं ते पाठीमागच्या गळ्यावर डिपेंड असतं। जर तुमचा 6.5 इंचापेक्षा गळा जास्त असेल तर तुम्ही इथे शक्यतो 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंढा घेतला तरी ब्लाऊज व्यवस्थित बसतंय। आता इथे त्यानंतर बाहीची कटिंग मी इथे दाखवणार नाही आहे। इथे फक्त पुढचा भाग आणि मागच्या भागाचं कटिंग मी इथे दाखवणार आहे, कारण बाहीचं मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा। त्याच्याने तुम्ही सहज कोणत्याही साईजची बाही कटिंग करू शकतात। आता इथे सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊज उंचीचं मार्किंग करायचं असतं। इथे ब्लाऊज उंची आहे 13.5 इंच। तर पुढच्या भागासाठी नेहमी साईज तुमची कोणतीही असली तरी पुढच्या भागासाठी नेहमी तयार उंची प्लस 2 इंच घेऊन हे मार्किंग करायचं असतं ब्लाऊज उंचीचं। त्यानंतर आता इथे हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे म्हणून इथे मी हुक आय पट्टीसाठी अर्धा इंच हे सिलाई मार्जिन सोडलेलं आहे। अर्धा किंवा पाव इंच तुम्ही हे सिलाई मार्जिन सोडायचं आहे ब्लाऊज कोणत्याही साईजचं असलं तरी। आता इथे मी ब्लाऊज उंची 15.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मग तिथे रेषा आखून त्या रेषेवर आपल्याला कमरेचं माप टाकायचं असतं। आता इकडे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच, कारण इथे हा मी चार्ट दिलेला आहे, ह्या चार्टनुसार मी टाकत असते, कारण मागचा गळा हा 6.5 इंचापेक्षा जास्त आहे। आता 32 ते 39 मध्ये इथे या कॉलममध्ये 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंढा आहे दिलेला, त्यानुसार हे माप घ्यायचे आहेत। म्हणून मी इथे 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 5.5 इंच मुंढा घेतलेला आहे 37 साईजसाठी। त्यानंतर इथूनही असं चेक करायचं बरोबर 5.5 येत आहे की नाही एक समान, आणि मग तिथे रेषा आखायची हे 5.5 इंच। त्याच्यानंतर तिथे लिहून घ्यायचं लक्षात राहण्यासाठी मुंढा 5.5 इंच, किंवा इथे मुंढ्याचं माप टाकायचं असतं, इथून इथे शोल्डरचं माप टाकायचं असतं, हे सुद्धा लिहून घ्यायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता हे जे शोल्डरचं माप टाकलेलं आहे तिथे त्याच लाईनवर आपल्याला इथे गळा रुंदी टाकायची असते, ही नेहमी 2 इंच किंवा 2.5 इंच घ्यायची। आता इथे मी 2.5 इंच घेतलेली आहे। साईज कुठलीही असली तरी जर मागचा गळा 6.5 इंचापेक्षा जास्त असेल तर इथे नेहमी गळा रुंदी ही 2.5 इंच किंवा 2 इंचच घ्यायची, आणि हा पुढचा गळा जो आहे तो नेहमी 6 इंच किंवा 6.5 इंच घ्यायचा असतो। पण डिझाईनचा इथे गळा आहे, यू आकाराचा गळा आहे आणि तो कट करता येत नाही पुढून, म्हणून मी इथे 7.5 इंच गळा घेतलेला आहे पुढचा। कारण गोल गळा घेतला की जेव्हा आपण लूज पट्ट्या लावतो ते लहान मोठा होतात, तेव्हा आपल्याला तो कमी करता येतो व्यवस्थित तयार जे ब्लाऊज असतं आपल्याकडे मापाचं त्याचे हुक लूज पट्ट्या मोजून। पण डिझाईनचा गळा असला की तो आपल्याला वरून कट करता येत नाही, म्हणून मी इथे 7.5 इंच घेतलेला आहे, कारण शोल्डरमध्ये जॉईंट झाल्यानंतर तो 7 इंच येईल आणि कस्टमरने थोडंसं मला डीप घ्यायला सांगितलं आहे गळा पुढचा म्हणून। आता हे शोल्डर आणि मुंढ्याचं माप हे नेहमी मागच्या गळ्यावरच डिपेंड असतं, आणि इथे गळ्याचा आकार इथे द्यायचा आहे। गोल गळ्याचा आकार देताना नेहमी साईज कोणतीही असली तरी तिरकस 1 इंच मोजून हा गोल गळ्याचा आकार इथे द्यायचा असतो, पण मी इथे यू आकार देणार आहे। कस्टमरने तसा आकार मला सांगितलेला आहे पुढचा यू आकार, म्हणून मी इथे हा असा
यू आकार इथे दिलेला आहे। तुम्हाला गोल गळ्याचा आकार द्यायचा असेल तर तुम्ही इथे देऊ शकता तिरकस 1 इंच मोजून। साईज कुठलीही असली तरी इथे तिरकस 1 इंच मोजून गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। इथे मी हा यू आकार दिलेला आहे। आता हे पुढच्या भागाचं कटिंग आहे, हे लक्षात असू द्या। आणि मागच्या भागाचं कटिंग हे सोपं असतं म्हणून मी ते कापडावरच करून दाखवणार आहे। हा तुम्ही असा गोल गळ्याचा आकार देऊ शकता जर गोल गळ्याचा आकार तुम्हाला इथे द्यायचा असेल तर दाखवल्याप्रमाणे असं तिरकस 1 इंच मोजून। त्यानंतर आता इथे आपल्याला चेस्टचं माप टाकायचं असतं। चेस्टचं माप टाकताना नेहमी छातीचा चौथा भाग प्लस सिलाई मार्जिन 1 इंच किंवा 2 इंच 1.5 इंच तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते। आता इथे छातीचं माप आहे 37 इंच 37, तर त्याचा 37चा चौथा भाग होतो 9.3 इंच 9.25 इंच। तर हे 9.25 इंचावर मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे नेहमीचं 2 इंच इथे सिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे। मी नेहमी 2 इंच घेते म्हणून तुम्हाला 1.5 इंच घ्यायचं असेल तर 1.5 इंच सुद्धा घेऊ शकतात। मी इथे 2 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आता इकडे तिरकस 1 इंच मोजायचं आहे। हे सुद्धा प्रत्येकांसाठी 1 इंचच मोजायचं असतं, साईज कुठलीही असू द्या तुमचं। आणि ब्लाऊज कोणतंही असलं तरी इथे मुंढ्याचा आकार देताना पुढच्या भागासाठी नेहमी 1 इंचच मोजायचं। आणि तिथे सुद्धा हे लिहून घ्यायचं तुमच्या लक्षात राहण्यासाठी की इथे 1 इंच आणि प्रत्येकांसाठी असं हे लिहून घ्यायचं। हे असं लिहिल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल। त्यानंतर इथे हा असा दाखवल्याप्रमाणे मुंढ्याचा आकार इथे द्यायचा आहे। हे असं निम्मे करून सुद्धा इथे हे असं तुम्ही आकार देऊ शकतात। त्यानंतर आता इथे जे आपण उंचीचं मार्किंग केलं होतं तिथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। इथे कमरेचं माप होतं 31 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.25 इंच। आणि इथे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे, व्यवस्थित पफ यावा म्हणून एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं, ते मी 3.5 इंच घेतलेलं आहे आणि पुढे 2 इंच घेतलेलं आहे। आणि मग आता हे पॉईंट असे जोडलेले आहेत। आता हे 3.5 इंच जे मार्जिन घेतलं आहे तर ते छाती आणि कमरेच्या फरकानुसार घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 1-1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तिथे अशी रेषा आखून घ्यायची आहे। हे प्रत्येकांसाठी हे असं करायचंच आहे। त्यानंतर आता इथे टक्स पॉईंट घ्यायचा आहे। टक्स पॉईंट हा छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घ्यायचा असतो, पण मी इथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर इकडे हा आडवा टक्स घ्यायचा असतो, तो छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच घ्यायचा असतो। आता मी इथे जॉईन करण्यासाठी सिलाई मार्जिन कापडावर घेणार आहे म्हणून छातीचा चौथा भाग प्लस पाव इंच असं घेतलेलं आहे। आता इथे जेवढं 3.5 इंच आपण मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं तेवढं इथे टक्स रुंदी राहणार आहे आणि हा प्रिन्सेस कटचा आकार इथे द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। हा असा इथे हा असा आकार द्यायचा आहे आणि इथे खाली हे असं जॉईन करून घ्यायचं आहे आणि हा इथे असा आकार दिलेला आहे। त्यानंतर इथे वरती अर्धा इंचचं इथे टक्स घ्यायचा असतो आणि तो कट करून घ्यायचा असतो। आता हा जो पॉईंट आहे तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण हे असं कट केल्याने काय होतं, हे जे आपण इथे अर्धा इंच घेतले ते इकडे वाढून घेतलेलं आहे। हे असं मधला टक्स अर्धा इंचाचा टक्स कट केल्याने काय होतं, ब्लाऊजला इथे ज्या चुण्या पडतात ते पडत नाही आणि हे जे अर्धा इंचाचं अंतर आहे ते आपण इकडे वाढून घेतलेलं आहे दाखवल्याप्रमाणे। आता इथे हे असं जोडायचं आहे। त्यानंतर इकडे हे असं जॉईन करायचं आहे। हे या बाजूला इकडे अर्धा इंच खाली वाढून घ्यायचं आणि मग ते इकडे जे आपण 1 इंच मोजलं होतं तिथे न जोडता खाली त्यांच्या 1 इंचच्या सेंटरमध्ये जोडायचं आहे। आता इथे लिहून घ्यायचं आहे काय काय कट करायचं आहे ते।
इथे कट करायचं आहे तर इथे लिहून घ्यायचं तुमचं लक्षात यावं कट कसं करायचं म्हणून. इथे कट करणे असं लिहून घ्यायचं. त्यानंतर इथून हे कट करायचं आहे तर इथे लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे हे मला वाटतं मी इथे पॉईंट दिलेले होते पण ते दिसत नाही आहे कॅमेऱ्यात. हे जे पॉईंट दिलेले आहे तिथे तिथे कट करायचं आहे. इथे असं लिहून घ्यायचं कट करणे. त्यानंतर इथे सुद्धा लिहून घेतलेलं आहे. जिथे जिथे कट करायचं तिथे तिथे लिहून घेतलेलं आहे. आता इथे आपण समजून घेऊया माप. तर इकडे हे शोल्डरचं माप टाकलेलं आहे. जर पाठीमागचा गळा 6.5 इंचापेक्षा जास्त असेल तर ह्या चार्टनुसार ते माप घ्यायचं असतं कोणतीही साईज असली तरी. तर इथे मी 5.5 इंच घेतलेलं आहे. इथून आता इथे तुम्हाला दिसतच असेल की लिहिलेलं आहे मी 6.5 इंचापेक्षा गळा जास्त असेल तर शोल्डरचं माप किती घ्यायचं ते चार्ट तुम्हाला दिसलाच असेल. त्यानंतर इथे जी ब्लाऊज उंची आपण टाकतो पुढच्या भागासाठी नेहमी तयार उंची प्लस 2 इंचच घ्यायचं आहे. साईज कोणतीही असली तरी आणि कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असलं तरी पुढच्या भागासाठी नेहमी तयार उंची प्लस 2 इंच घेऊन उंचीचं मार्किंग करायचं आहे. हे प्रत्येकासाठी हे असंच उंचीचं मार्किंग करायचं. तुमची जी काही ब्लाऊज उंची असेल त्याच्यात 2 इंच मिसळून हे उंचीचं मार्किंग करायचं. त्यानंतर हे शोल्डर इथे 5.5 इंच मुंढा 5.5 इंच घेतलेला आहे आणि ही जी शोल्डर लाईन आहे तिथे गळा रुंदीचं माप टाकायचं असतं. हे जे 2.5 इंच किंवा 2 इंच घेतलेलं आहे ते तुम्ही प्रत्येक साईजसाठी सेम घेऊ शकतात. आणि त्यानंतर मग जर तुम्हाला शोल्डर पट्टी मोठी पाहिजे असेल तर तुम्ही ही कमीसुद्धा करू शकतात. पण जास्त कमी करायची नाही. 2, 2.5 किंवा 2.25 एवढीच ही गळारुंदी घ्यायची असते. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही नाहीतर शोल्डर डाऊनचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून. त्यानंतर आता इथे हा मुंड्याचा आकार देताना तिरकस जे आपण मोजतो ते प्रत्येकासाठी 1 इंचच घ्यायचं. ब्लाऊज कोणतंही असू द्या आकार देताना 1 इंचच मोजायचं. आणि हा छातीचा चौथा भाग हे प्रत्येकाच्या छातीचा चौथा भाग प्लस पुढे 1.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. याचा सुद्धा मी चार्ट दिलेला आहे. आता इथे हे जे तिरकस 1 इंच मोजतो आपण ते प्रत्येकासाठी 1 इंचच घ्यायचं पुढच्या भागासाठी. हे लक्षात ठेवायचं. कटिंग करताना नेहमी इथे जो मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपण मोजतो ते 1 इंच प्रत्येकासाठी घेतलं तरी चालतं. आणि त्यानंतर इथे कमरेच्या मापानुसार इथे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं आणि ते छाती आणि कमरेच्या फरकानुसार इथे घ्यावं लागतं. तेही तुम्हाला सांगणार आहे तर ते किती घ्यायचं आता इथे मी लिहून दिलेलं आहे. जर छाती आणि कमरेच्या फरक हा 3 किंवा 4 इंचचा असेल, छाती आणि कमरेच्या मापात जर 3 किंवा 4 इंचाचा फरक असेल तर 2 किंवा 2.5 इंच आणि 5 किंवा 6 इंचाचा फरक असेल तर इथे 3.5 इंच मार्जिन वाढवायचं. म्हणून मी इथे 3.5 इंच मार्जिन वाढवलं आहे कारण इथे छातीचे माप आहे 37 इंच आणि कमरेचं माप होतं 31 इंच. छातीचं माप होतं 37 इंच आणि कमरेचं माप होतं इथे 31 इंच. 37 मधून 31 कट केले तर 6 इंच फरक आपला हा उरलेला आहे. म्हणून मी इथे 3.5 इंच 5 किंवा 6 इंचचा फरक असेल तर तुम्ही इथे 3.5 इंच घ्यायचं आणि त्यापुढे 7 किंवा 8 इंचचा फरक असेल तर तुम्ही इथे 4 इंच एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं आणि मग पुढे नेहमीचं शिलाई मार्जिन घ्यायचं. आता याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात अशा प्रकारे आणि हे जिथे जिथे कट केलेलं आहे ते कट करायचं आहे ते तसं लिहून घेऊ शकतात. याच्याने तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील ह्या पद्धतीने. आणि इथे हे असं कट करायचं आहे. त्यानंतर इथे असं कट करायचं आहे. नंतर मग हा गळ्याचा आकार कट करायचा आहे. नंतर हा मुंढ्याचा आकार कट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे हा असा आणि इथून हे असं कट करायचं आणि नंतर हे इथून असं कट करायचं आहे. ह्याप्रमाणे हे कट करायचं असतं. आता इथे मी हे कट करून घेत आहे. दाखवल्याप्रमाणे जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे इथे हे असं कट करायचं आहे. त्यानंतर इकडे हे असं कट करायचं आहे
अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहता तुम्ही पण लाईक करायलाच विसरतात, प्लीज असं न करता लाईक करत जा। त्यानंतर इकडे हा गळ्याचा आकार आणि नंतर हा मधला प्रिन्सेस कटचा आकार कट करायचा आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे। इथे आपण हे जे अर्धा इंच आता इथे हे कट केलेलं आहे ते पुढे आपण वाढवलेलं आहे, म्हणून बाही जॉईन करतानाही काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये। माझ्या चॅनलवर ब्लाउज कटिंगचे भरपूर मी चार्ट अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघा। त्यानुसार तुम्ही सहज ब्लाउज कटिंग करू शकता। छातीचा चौथ्या भागाचा सुद्धा म्हणजे जे काही तुमचं माप असेल छातीचं आणि कमरेचं त्याच्या चौथ्या भागाचाही चार्ट दिलेला आहे। कटोरी कोणत्या साईजला किती इंच कटोरी घ्यायची त्याचाही चार्ट दिलेला आहे। आता हे जे कटिंग झाल्यानंतर ह्या दोन्ही साईडला इथे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं असतं कपड्यावर, हे विसरायचं नाही। हवं तर इथे लिहून घ्यायचं। तुम्ही जर नवीन शिकत असाल तर इथे लिहून घ्यायचं की साइड पार्ट जोडणे आणि इथे सुद्धा लिहून घ्यायचं साइड पार्ट जोडणे। त्यानंतर इथे परत लिहून घ्यायचं आहे की इथे ह्या बाजूला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं किंवा असा बाण दाखवायचा इथे आणि लिहून घ्यायचं आहे इथे अर्धा इंच मार्जिन वाढवणे ह्या बाजूला। तसंच इकडे सुद्धा ह्या पार्टवर सुद्धा लिहून घ्यायचं आहे ह्या बाजूला इथे अर्धा इंच मार्जिन वाढवणे। म्हणजे तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्या लक्षात लगेच येईल। आणि ही जी बाजू आहे ही गळ्याकडची बाजू आहे, हुक आय पट्टी जोडायची, तर तिथे सुद्धा लिहून घ्यायचं हुक आय पट्टी जोडणे। कारण जेव्हा तुम्ही नवीन शिकत असतात तेव्हा हे समजत नाही की कुठला पार्ट कुठे जोडायचा, म्हणून हे असं आधीच लिहून ठेवायचं। हे असं लिहून ठेवल्याने तुमच्या लगेचच लक्षात येईल। आता इथे मी हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि ह्या अस्तरच्या कापडावर आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत। कारण पाठीमागचा भाग ला कुठेही मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं नसतं, म्हणून हे इथे मी कट करून दाखवणार आहे कपड्यावरच, आणि तेवढा वेळही कमी लागतो म्हणून। आता इथे खालून हे एकसारखं करून घ्यायचं आहे हे असं। त्यानंतर मग इथे सगळ्यात आधी ब्लाउज उंचीचं माप टाकायचं आहे। ब्लाउज उंची आहे आपली 13.5 इंच, तर पुढच्या भागासाठी आपण 2 इंच घेतलं होतं, तर इथे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे। 13.5 प्लस 1 इंच मिसळून 14.5 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे। मार्किंग करून झाल्यानंतर दाखवल्याप्रमाणे इथे ही अशी रेषा आखायची आहे। ह्या रेषेवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे, जे आपण पुढच्या भागासाठी घेतलं होतं 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंढा। ह्याप्रमाणे हे माप घ्यायचे आणि टाकायचे। त्यानंतर मग चेस्टचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे 9.25 इंच, पुढे 2 इंच सिलाई मार्जिन। आता हा जो पाठीमागचा भाग आहे घडीच्या बाजूला कट करायचा असतो, म्हणून मी इथे घडीच्या बाजूला कट केलेला आहे। त्यानंतर इथे इकडे कमरेचं माप टाकायचं आहे 7.25 इंच। 31चा चौथा भाग होतो 7.25। नंतर 1 इंच टक्ससाठी, हे तुमचं कुठलंही ब्लाऊज असलं तरी तुम्हाला इथे 1 इंच टक्ससाठी घ्यावंच लागतं। त्याच्यानंतर पुढचं नेहमीचं 1.5 किंवा 2 इंच जे काही सिलाई मार्जिन तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकतात। ह्याप्रमाणे हा पाठीमागचा भाग कटिंग झालेला आहे। आता फक्त इथे आपल्याला हे टक्सचं मार्किंग करायचं आहे, असं दाखवल्याप्रमाणे निम्मे करून वरती ही टक्स उंची जी आहे ती गळा जेवढा असेल त्याच्यानुसार ही टक्स उंची घ्यायची। आता इथे मला गळा 11.5 इंच सांगितलेला आहे, म्हणून मी इथे 11.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे गळा उंची। त्यानंतर मग इकडे तुम्ही 2.5 इंच किंवा 2.25 इंच खाली घेऊ शकतात, वरती 2.5 किंवा 2 इंच घ्यायचं आहे आणि मग बॉक्स बनवून तिथे तुम्हाला हवा तो गळ्याचा आकार देऊ शकतात। आता हा जो गळ्याची जी उंची आहे त्याच्या एवढाच इथे टक्स घ्यायचा आहे उंचीचा, आणि इथे ह्या रेषेच्या आजूबाजूला अर्धा इंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण आपण 1 इंच टक्ससाठी घेतलं होतं ते। त्याच्यानंतर आता इथे हे जे आपण तिरकस मोजतो 1.5 इंच, हे सुद्धा प्रत्येक साईजसाठी 1.5 इंचच मोजायचं आहे। ब्लाऊज कोणतंही असलं तरी इथे
1.5 इंच मोजायचं आणि तिरकस रेषा अशी दाखवल्याप्रमाणे आखायची आणि मग असा मुंढ्याचा आकार इथे द्यायचा। सुरुवातीला हा असा गोल आकार इथे द्यायचा आहे, त्यानंतर मग हे असं इथे जोडायचं। ह्या पद्धतीने तुम्हाला सहज आकार जमू शकतो। आता इथून हे 1 इंच मोजायचं फिटिंग सिलाईपासून आणि तिथे हे असं जोडायचं। सहज तुम्हाला हा आकार देता येईल। आणि खाली थोडंसं 1/2 इंच इथे घ्यायचं आहे। जर काखेत चुन्या वगैरे येत असतील तर इथे खाली 1/2 इंच घेतलेलं आहे ते। आता इथे तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार देऊ शकतात, गोल गळ्याचा किंवा चौकोनी गळ्याचा। डिझाईन तुम्हाला ज्या आकारामध्ये द्यायची असेल त्या आकारात तुम्ही इथे देऊ शकतात। त्यानंतर आता इथे हा जो मुंडा आहे तो मोजायचा आहे। आता आपल्या इथे बाही मुंडा जो आहे तो 7.25 इंच आहे, तर त्याच्यापेक्षा हा अर्धा इंच जास्त यायला पाहिजे। हा 7.25 बरोबर येत आहे, पण मग पुन्हा हे अर्धा इंच जर शोल्डर जॉईंटमध्ये गेलं, इकडे आपल्याला जास्त जॉईंट करावं लागतं आणि इकडे अर्धच इंच घ्यावं लागतं। तर ते अर्धा इंच गेल्याने पुन्हा हे कमी पडतं आणि शोल्डर पुढे पण येऊ शकतं आणि टाईट होऊ शकतं काखेत। म्हणून आता इथे हे अर्धा इंच वरती मी वाढून घेणार आहे। आता इथे बाही मुंडा आहे 7.25 इंच प्लस अर्धा इंच हे यायला पाहिजे, म्हणून मी इथे अर्धा इंच हे वाढून घेतलेलं आहे, कारण ते 7.25 इंचच येत होतं म्हणून। आता तुम्ही म्हणाल हे कसं काय मोजलं बाही मुंड्याचा आकार हा? तर आपली जी ब्लाऊजची बाही असते तिथे ही जी बाही असते, हा जो बाही मुंड्याचा आकार आहे तिरकस बाही जिथे जॉईंट झालेली असते ब्लाऊजला, ते माप मोजून मग इथे चेक करायचं की बरोबर येत आहे की नाही। कमी येत असेल तर मग तेवढं वरती वाढून घ्यायचं आहे। आता इथे टक्स पॉईंटचं मार्किंग करून घेतलेलं आहे, तिथे कट केलेलं आहे। आता हे पेपर कटिंग कसं ठेवायचं तेही तुम्हाला इथे मी दाखवते। आता इथे हे तुम्ही तुमच्या कपड्याच्या ॲडजस्टनुसार ठेवू शकतात। आता बघा ही जी बाही आहे ही 37 साईजची बाही आहे आणि हा जो बाही मुंडा आहे तिरकस मोजलेला हा 7.25 इंच आलेला आहे, तर तेवढंच इथे यायला पाहिजे। जर येत नसेल तर वरती वाढवायचं, बरोबर येत असेल तर नाही वाढवायचं। म्हणजे 7.25 आलेला आहे तर त्याच्यापेक्षा अर्धा इंच हे जास्त यायला पाहिजे। तेवढं येत असेल तर वाढवायची गरज नाही, पण हे कमी येत होतं, 7.25 फक्त येत होतं, म्हणून ते वरती अर्धा इंच वाढवून घेतलं। आता ह्या बाही कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही बघा। आता हे मी कपड्याच्या ॲडजस्टमेंटनुसार हे आता इथे मी हे ठेवून घेतलेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे ह्या बाजूला इथे अर्धा इंच आणि ह्या बाजूला इथे अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे। तुम्ही जर आता नवीन असाल तर इथे लिहून घ्यायचं आहे साईड पार्ट जोडणे कपड्यावर, कारण हे लक्षात राहत नाही कट केल्यानंतर, म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे साईड पार्ट जोडणे। ही कमरेची बाजू आहे हे सुद्धा लिहून घ्यायचं, इथे साईड पार्ट जोडणे आणि इथे हुकाय पट्ट्या जोडणे हे असं लिहून घ्यायचं। ह्यामुळे तुमचं लक्षात राहील। आणि इथे बाही जशी आहे तशीच कटिंग केलेली आहे। ह्या बाहीचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघा। आता मार्किंग केल्याप्रमाणे हे कट करायचं आहे। आता मी हे इथे मार्किंग केल्याप्रमाणे हे कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर मग हे मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घ्यायचं आहे। आणि आता हे ब्लाऊज कसं शिवायचं याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघा, कारण साईज वेगवेगळी असली तरी शिवण्याची पद्धत एकच असते, म्हणून तुम्ही ते व्हिडिओ बघून शिवू शकतात। हे असं जॉईन करायचं असतं वरून खाली। हा पाठीमागचा भाग आहे, मी गळ्याचं मार्किंग कट केलेलं नाही आहे। त्यानंतर इथे हे तिरकस कट करायचं, कारण इथे हे कोपरे उतरल्यासारखे दिसत नाही, म्हणून खालून वरती 1/2 इंच मोजून तिरकस हे असं कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे। आणि हा जो टक्स घेतला जातो त्यानंतर हे बरोबर सरळ दिसतं, खाली कोपरे उतरल्यासारखे दिसत नाही। आता हे जे आहे ते अस्तरच्या कापडावर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। ब्लाऊज पीस कमी होता म्हणून इथे पिनअप करून मी ठेवलेलं आहे आणि कापडही सुळसुळीत आहे म्हणून पूर्ण सगळ्या पॅटर्नला पिनअप केलं आणि मग हे कट केलेलं आहे। व्हिडिओत काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।